Welcome back to Sawan Sisters. So guys, Himachal trip is here with OV Tours आणि OV Tours कडून आता आम्ही हिमाचल टूरला चाललोय आणि आता आम्हाला सी ऑफ करायला मम्मी आलेली आहे. बघू शकता केदारनाथचा ब्लॉग बघितला मम्मी तेव्हा पण आलेली आता आणि आज पप्पा पण आलेत. पप्पा गेलेत तिथे बघा ही आहे परत आमची सेम तशी आणि पप्पा पण आलेत. पप्पा पण आल्यात आम्हाला बाय करायचं. पप्पा आम्ही दोघेही आलेत आम्हाला बाय करायला. चला यावेळेला आम्ही दोघीच आहोत. आमचे ब्रदर्स नाही आहेत केदारनाथ बिकॉज खूप कामं आहेत. सो मध्ये आता आम्ही सगळे लगेज ठेवतो आणि मग मला दाखवतो पुढे. तर गाईज जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही हिमाचल टूरला चाललो तर एक दिवस पूर्ण कम्प्लीट असे एक सिंगल ब्लॉग येतील. एडिटिंग करायला जशी जमेल तशी आम्ही करू आणि पोस्ट करत राहू. भेटताय का तिकडे रेंज असेल तर आम्ही अपलोड पण करू नाही तर सगळे ब्लॉग्स एकत्र आल्यावरती भेटतील तुम्हाला बघायला. आणि आता आम्ही जातो कारण की सगळे लोक आले. तर आता इव्हनिंगचा आमचा नाश्ता आलेला आहे आणि इकडे बघू शकता इकडे आहे स्नेहला. तर आम्ही एकत्र असणार आहे हिमाचल ट्रिपला. माझा 7 दिवस. हां आम्ही 7 days एकत्र आहोत आणि आता आमचा फर्स्ट टाइम भेटलोय. पण हाताला काय झालं? अच्छा म्हणून ते लावलंयस. मी म्हटलं काय लावलं काय मम्मी. गाईस मम्मी कुठून आली? मम्मी तर आम्हाला बाय करत होती ना. मम्मी चुकून चढली वाटतं. मम्मी तर बाय सी ऑफ करायला आलेली. तिकीट ते लिहिलं तिकीटच लिहिलं त्याच्यावर. मम्मी पण येते आमच्या सोबत आणि तो सरप्राईज यावेळेला बायचं आला नाही. मम्मीचा रडायचा सीन नाही घेतला ह्या ब्लॉगला. पप्पा गेले. पप्पा नाही आहेत. हा पप्पा घरी गेले. म्हटलं पप्पा पण येते. आणि ह्या वेळेला आम्ही हिमाचलला मम्मीला पण घेऊन आलोय. तर एवढी थंडी असणार आहे. मला तर किती वाटतं मम्मीचं असं होणार आहे. आणि आता आम्ही नाश्ता करून घेतोय. आम्ही बसलोय बघा इथे वरचा असतो ना तेव्हा असंच होता. आणि हे पण आहेत त्यांच्यासोबत. आता चला आपण खाऊन घेऊया. आणि हे मी नेल्स केले आहेत थंडीचे. सांगा कमेंट मध्ये कोणाचं चांगलं. माझे बघा स्नोवाले केलेत मी इथे. स्नोचं आहे आणि इथे पण आहे आईस. कसं वाटतंय सांगा. आता चला नाश्ता करते. बघा इथे आला TC. इथे बघू शकता हे लोक जेवायला सोनं खाली गेली आहे. आणि असं जेवण आहे. व्हेज पनीर आहे, डाळ आहे, ही घरची चपाती बघा. लोणचं घेतलं दही तर खाणार नाही. माझा मिसा गेला ऑलरेडी. आणि आता राईस आहे. तर चला गाईज आता आम्ही जेवतो. असं वाटतं जेवतो झोपतो खातो पितो झोपतो हेच करतो ट्रेनमध्ये. हे आमचं किती भरलं असेल पोट किंवा आम्हाला सर्दी खोकला झाला असेल तरी हे आम्ही खाणार. आईस्क्रीम ये नाही छोडेंगे. म्हणजे किती माझा घसा पार बसलाय तरी पण मी हे सोडणार नाही. हे खाणारच. आणि मला दही पण खायची. मला फेवरेट. बघू शकता गाईस 9 वाजलेत आणि इथे एवढी धुकं आहेत. आणि इथे आम्ही करते नाश्ता. सगळे आपापल्या सीट सोडून आता गेलेत. फ्रेश व्हायला मी सगळ्यात पहिला नंबर लावून फ्रेशला होऊन नाश्ता करते. या नाश्ता करायला. तर गाईज आत्ता आम्ही पोचणार आहोत 15-20 मिनिटात. गाडीला खूप जास्त म्हणजे ट्रेन खूप जास्त लेट झाली. म्हणजे आम्ही पोचणार होतो 10 वाजता आणि पोचतोय किती वाजले
4 वाजता पोचतोय. म्हणजे विचार करा किती वेळ लागला पोचायला. तर आजचा दिवस असाच गेला आहे ट्रॅव्हलिंगमध्ये. आता आम्ही दिल्लीला पोचू आणि त्यानंतर बघू पुढे चंदीगडला जाणार आहोत. तर तुम्हाला दाखवू. फायनली गाईज पोहोचलेलो आहोत आणि आमच्या स्वागतासाठी बघा किती फायरिंग वर्क चालू आहे. खुशी के मारे. आणि ही ट्रेन होती राजधानी जी उशिरा झाली. राजधानीची Slow train काय एवढी. पण इथे जास्त मला थंडी नाही वाजत आहे आता सध्यासाठी. पुढे माहिती नाही. म्हणजे आहे थोडी थोडी. आवाज आता येते. टाइमच एवढा झालाय. बघा एवढं वाजता आम्ही पोचलो. म्हणजे काल 10 आम्ही वाजता बसलेलो. पोचणार काल आम्ही या टाइमला 4 वाजता बसलेलो आणि 4:30 झाले. काय बघा. चला आता आमचा ट्रेन होती तिथं आमची गेली चंदीगडवाली. आता आम्ही जाणार कारमध्ये. म्हणजे कसा होणार आहे आता काय. अँड गाईज आता आम्ही बसलेलो आहोत कारमध्ये. आणि ॲक्च्युली आमची ट्रेन मिस झाली बिकॉज जी राजधानी होती ती लेट आली. तर इथे पाठी सगळे बसले आहेत. स्नेहलताई आणि अनामिका ताई. आणि इथे बघू शकता आपले ओवी टूर्स आहे. ओंकार आणि मॅनेज्ड अँड स्पॉन्सर्ड बाय. हा बोलला मग तू आहे तू मॅनेज अँड स्पॉन्सर्ड बाय ओंकार. दॅट इज ओवी टूर्स. आणि यांच्यासोबतच आमचा आता पुढचा प्रवास होणार आहे. अँड वी आर सुपर एक्सायटेड. आता बघू शकता आम्ही इथे दिल्लीमध्ये आहोत. तुम्हाला दाखवते. आज एवढी गर्दी नाही आहे. ट्रॅफिक नाही कारण की सगळे अयोध्याला गेलेत. असं सगळे बोलतायत म्हणून मी बोलली. यार तुम्हीच तर आधी बोललात. मस्ती मीच बोलली मस्ती म्हणून मी बोलली. आता मी तुम्हाला दाखवते. असं तेच रिअल आहे तर काय बोलते दाखवते तुम्हाला. आणि मम्मी इथे पुढे बसलेली आहे स्पेशल सीट. आणि बघू शकता जास्त ट्रॅफिक नाही म्हणून. थंडी पण आहे एवढी जास्त थंडी नाही. ठीकठाक आहे. आम्हाला भूक लागलेली म्हणून आम्ही खाल्लं. ते दाखवलं पण नाही. तिथे आम्ही आलो नाश्ता करायला. आणि जाम थंड पाणी आहे. खायला गेलो. अरे यार पण हँडवॉश करून देते. चला आता जाऊया परत गाडीने. आता 2.5 तासाचा प्रवास आहे अजून पण. सो लेट्स गो. आणि दीदीचा बिचारीचा घसा खोखवतोय जायच्या अगोदरच. करूनच खोकला. हा घरूनच तिला बरं नव्हतं वाटत. मला यावेळेला मी फाईन आहे. बघू पुढे काय होतं. आणि आम्हाला एवढी थंडी नाही वाजते अजूनपर्यंत. मम्मीला वाजते बिकॉज इट्स फर्स्ट टाईम फॉर हर. आम्ही तर केदारनाथला जाऊन आलेलो. असं आम्हाला थोडी तरी आयडिया आहे किती प्रमाणात थंडी असते ती. गोरी तर दिसते पण केस सगळं फाटी आहे. मी ते दीदीला गोळ्या घेतो. गोळ्या म्हणजे गोड गोळ्या. आणि आमची गाडी तिथे आहे तर आम्ही तिथे जाऊ. आणि त्यानंतर इमलीचा मगाशी काय बोललीस तिला खोकला होईल. तिला खोकला होईल बोलले ते. हो पण ते आता नाही खायचं नंतर खायचं. नंतर ते सगळ्या टाईपच्या गोळ्या. वाव. मी सांगू मला काय पाहिजे. मला विचारणार पण नाही लोक. मी हे खाणार. मला हे आवडतं गाईज. हे एवढं नाही आवडत. हे आवडतं आवळा. गोड आवळा. हे घेते तू. हे थंड आहे. मला चॉकलेट पाहिजे. स्कॅनर कुठे दिसेनाचं झालं. मला ते पाहिजे. ते काही नाही मिळणार तुला. मला ते पाहिजे. ते ओळची आहे का काय माहिती. ओजीच असेल. गाईस तुम्हाला यातून काय आवडतं सांगा. मला तर हे पण आवडतं पण कोण मला घेऊन देईल हे आता. चला गाईस आत्ताचपासून तोंडातून हवा यायला लागली. दीदी बघ
आणि आम्ही हे खाल्लं, आम्हाला आवडलं, आम्ही परत हे घ्यायला आलो. अजून एक घेतला पाठी बोलले मला फोन त्यावर आता दीदी बसणार आहे. चला आता जातो. बटकार थंडीतच. आता थंडी अजून वाजायला अडीच तास लागली आहे कारण आम्हाला की चंदीगडला हात पोचायला. पाण्यात टाकले ना म्हणून थंडी वाजायला लागली. आणि अजून आम्हाला 2.5 तास आहेत चंदीगडला पोचायला. मजा येणार आहे पण जाम मजा येणार. आता फुल ॲडव्हेंचर आहे. सोनल आणि मी तर आमची तर ॲडव्हेंचर असते आम्हाला. गर्ल्स. आवडतं सोबत. सुपर एक्साइटेड. लोक बघतायत पण तरी मी आज ब्लॉग करणारच आहे. कुठे गेलो? त्यांना दिसायचं आहे. इकडची लोक डेंजर आहेत तशी. म्हणजे जाम म्हणजे जामच डेंजर आहेत. काय बोलू. ॲरोगन्स आहेत. हां खूप जास्त. म्हणजे आपण नीट बोलायला जाऊ ना तरी पण तेडतच बोलतील ते. आपली मराठी माणसं हा आपली मराठी माणसं वेगळीच. आपली असते. काय झालं इन जनरल तशी लोक असतात इकडची. हा आम्ही जज नाही जज नाही करत. करत. प्रत्येक हा पण काय शेवटी बोलतात? आपली मराठी माणसं ती आपली. आणि जेवण सुद्धा भाई आलो नाही तर आम्हाला जेवणाची आठवण येते. वडापावची आठवण आली आम्हाला. आता जरा खातो. हे लोक येत आहेत दुसरी आणि मग निघू. आज पूर्ण झोपण्यातच दिवस गेला आणि मम्मीला आत्ता मला थंडी वाजू लागली. पाण्यात हात घातला म्हणून. आणि मम्मीला आता मगासपासून थंडी वाजायला लागले. मम्मी मनालीला जाऊन काय करशील? टांगाव घेऊन झोपणार. आम्हाला आणली का तुला ते डायलॉग आहे ना, यासाठी आणली का तुला? कारण घरी झोपायला भेटत नाही ना म्हणून. तिकडे आम्ही काम सांगतो काय म्हणजे आम्ही मम्मीला घेऊन आलो कारण की कधी फिरणार कधी बघणार सगळे स्पॉट देश. म्हणून त्यासाठी आम्ही बोललं का तू पण चल करून म्हणून फोर्सफुली बाहेर काढ. तू खाल्लं म्हणजे झालं. म्हणजे तिला न सांगता आम्ही तिची तिकीट बुक केली तिथे झोपायला. तिथं झोपण्यासाठी पण. आणि तुम्हाला भरपूर आम्ही खूप जास्त आउटफिट्स वगैरे असं डिसाईड केले आहेत आणि कसं असणार आहे ते सगळं तुम्हाला दिसणार आहे ब्लॉग मध्ये. सो ब्लॉग नक्की बघा नंतर पण. तर आता आम्ही हॉटेल मध्ये आलोय. इकडे आमचा आजचा स्टे आहे. बाबा भाई अजून चंदीगडमध्येच आम्ही फ्रीज झालोय. सिरियसली किती 9 डिग्री आहे ना. चल ना पुढे भाई. तसं आपण घातला नाही म्हणून आपल्याला थंडी वाजते. सगळे हसतंय ना मला वाटतं. वाव मस्त आहे ना. मस्त आहे. काय पिक्चर्सच्या ह्याच्यात पण नाही होत. किती भारी सिनेरी. अंघोळ नाही केली अंघोळ नाही केली. बापरे कशी दिसते. हे जास्तच होतं. मी दिसत नाही. चला फ्रेश होऊन जेवायला जाऊया. आता आम्ही जेवायला बसलो आहोत. इट्स डिनर टाइम. 11:15 वाजता डिनर चालू आहे. एवढा लेट. चला आता जेवतो. पण छान टेस्टी आहे. हॉटेल पण छान आहे आणि डिनर पण छान आहे. अँड गाईज आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही आलो आहोत झोपायला आणि तुम्हाला गुड नाईट करायला. आणि उद्या सकाळी लवकर उठून निघायचं आहे शिमलाला. तर नक्की बघा. आणि आजचा व्लॉग इथेच एंड करतो आणि पुढे व्लॉग्स येणार आहेत अजून पण. तर नक्की बघत राहा. उद्याचा व्लॉग सेकंड व्लॉग असेल तर भरपूर शेअर करा. आम्हाला नेटवर्क असेल तर आम्ही नक्कीच पोस्ट करत राहू.
पण या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. चव्हाण सिस्टर्स. बाय, गुड नाईट.